मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 13 नोव्हेंबरच्या भागामध्ये वृंदा सांगत असते सुधा तिला बरोबर कामाला लावले, सगळी भांडी काढून दिले, ती सगळे भांडी घासेल इतका वेळ तिला वेळच मिळणार नाही, आता तिला आपण अचूक अडकवायची आहे. भांडी घासून कंबर मोडली ना की स्वतःहून म्हणेल मी या घराच्या बाहेर जाते. तितक्यात शलाका येते आणि म्हणते अजिबात नाही, ती म्हणणारच नाही मी घराच्या बाहेर जाते, कारण सार्थक दादा बसलाय ना तिची मदत करायला, तो तिच्यासोबत भांडी घासतोय, साफसफाई करतोय, कळतंय का. यावरती वृंदा म्हणते बघितलं सुद्धा तुझा मुलगा हा असा कसा ते, आणि त्याला जाब विचार, त्याला हे सगळं करण्यापासून थांबव. तितक्यात तिथे बाबा येतात आणि ते म्हणतात चहा घ्या बरं सगळ्यांनी. सुधा म्हणते तुम्ही का बरं चहा केलात, असं नवऱ्याने ही कामं नाही करायची, ही कामं बायकांची आहेत की नाही. यावरती आता बाबा सांगतात हे बघ, ज्या वेळेला घरातली बाई समर्थपणे सगळ्या जबाबदाऱ्या पेलते तर तिला थोडीशी मदत करणं हे पुरुषाचं कर्तव्य आहे, याच्यामध्ये कोणता कमीपणा नसतो. सुधाला बाबांचं म्हणणं पटतं आणि ते सांगतात की हेच सार्थक करतोय, त्यामुळे उगाचच त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस, असं म्हणत सुधाचे डोळे उघडत बाबा तिकडून निघून जातात. इकडे आता वृंदा म्हणते बघितलंस ना, हे आता कुठून आले तुला कळतंय ना, जशी खाण तशी माती. त्यावरती वृंदा चिडते आता आणि सुधा पण तिच्यावर चिडते. सुधा म्हणते काय बोलताय वहिनी. त्यावरती वृंदा म्हणते अगं काही नाही, त्या सार्थकला बोलून तरी काही उपयोग होणार आहे का, सांग बरं मला तू. अगं हे सगळं यांच्याकडूनच आलेलं आहे. सार्थक मात्र आपल्या बाबांचा आदर्श मुलगा आणि बायकोचा आदर्श नवरा असल्यासारखा छानपैकी सगळी साफसफाई करत असतो. आनंदीचा हातवरती पोहोचत नाही तर सार्थक तिला उचलून घेतो आणि वरची साफसफाई करायला लावतो. आनंदी म्हणते सर सोडा बरं मला. यावरती सार्थक म्हणतो हे बघा मी तुम्हाला फक्त उचलून धरलंय, तुम्हाला वरती साफसफाई करता येत नाही आहे ना, म्हणून एक काम करा बरं, तुम्ही माझी शिडी करा, माझ्यावरती चढा आणि मग वरती साफसफाई करा. आनंदी म्हणते सर नको, तरी सार्थक काही ऐकत नाही. तो तिला आपल्यावर चढायला सांगतो आणि आता वरून तिला आता जळमट साफ करायला सांगतो. आता सार्थकच्या पाठीवरती आनंदी उभी राहते आणि वरून सगळी जळमट साफ करत असते. मग सार्थक आनंदीसाठी चहा बनवतो आणि म्हणतो तुम्ही खूप दमला असाल ना, छानपैकी चहा घ्या, फ्रेश व्हा, असं म्हणत तो आनंदीला चहा देतो. दोघंजणं छानपैकी चहा पित असतात आणि तो व्हिडिओ आता रेश्मापर्यंत अचूक केदारने पोहोचवलेला असतो. रेश्मा तो व्हिडिओ पाहते आणि खूप चिडते आणि रागारागात ती विचार करते मी या दोघांना जितकं वेगळं करण्याचा प्रयत्न करते तितकेच हे दोघंजणं जवळ येत आहेत, ह्याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे, आता मलाच काहीतरी करायला पाहिजे, असं म्हणत ती लगेचच रागारागात वृंदाला कॉल करते आणि रागारागात तिला म्हणते तुम्हाला एक काम दिलं होतं ते सुद्धा नीट करता येत नाही का. वृंदा म्हणते तुला काय ग, तिकडून फुशारक्या मारत आमंत्रण द्यायला काय होते तुला, इथे ये मैदानात आणि लढ. रेश्मा म्हणते हे बघा तुम्हाला जे सांगते तेवढंच करा, मी जे सांगितलंय तेवढं तुम्ही व्यवस्थित पार पाडा आणि त्याचबरोबर तुम्ही मला मदत करा. आणि आपला प्लॅन ती आता वृंदाला समजावून सांगते. आनंदीला शॉक लावण्याचा हा प्लॅन असतो आणि हा प्लॅन आता रेश्मालाच भारी पडणार असतो. रेश्माची कारस्थानं आता सार्थक रंगे हात पकडणार असतो आणि आनंदीला त्रास देणाऱ्या रेश्माचा पर्दाफाश होणार असतो. रेश्मा वृंदाला कारस्थान समजावून सांगते आणि म्हणते मी सांगते जसं सांगते तसंच व्हायला पाहिजे. वृंदा फोन ठेवते. ताबडतोब ती आता केदार आणि शलाका यांना या प्लॅनमध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांच्याजवळ येते आणि त्यांना सगळा प्लॅन समजावून सांगते. रात्रीच्या वेळेला सगळेजण छानपैकी आता झोपलेले असताना इकडे मात्र या दोघांची प्लॅन चालू असतात. वृंदा सांगत असते हे बघ आपल्याला जे रेश्माने सांगितले ते करायला पाहिजे. शलाका म्हणते प्लॅन तर भारी आहे, पण ह्या रेश्माच्या डोक्यामध्ये इतके प्लॅन कारस्थानं येतात तरी कसे, पण तुम्हाला माहिती आहे ना ती आनंदी किती लकी आहे ते, गेल्या वेळेला मला सगळ्याची माफी मागायला लागली, यावेळेला तसं काही झालं तर. वृंदा म्हणते बिलकुल नाही, यावेळेचा प्लॅन तसं होणारच नाही, आपण याच्यात अडकायचंच नाही, त्या प्लॅनचा या प्लॅनमध्ये बदला घ्यायचा, असं म्हणत वृंदा शलाकाला समजावते आणि तिघांचा प्लॅन सुरू होतो. आनंदी आणि सार्थक लाइटिंगची कामं करत असतात आणि आता दोघंजणं छानपैकी डेकोरेशन करत असताना सार्थक म्हणतो तिथला प्लग बंद करा बरं, आणि आनंदी कोणता तरी प्लग बंद करते आणि लाईट जाते. ॲक्च्युली आनंदीच्या प्लग बंद करण्याला लाईट गेलेली नसते, हे सगळं केदारचं कारस्थान असतं. रेश्मा ऑलरेडी बाहेर आलेली असते आणि तिनेच हे सगळं केलेलं असतं. बाहेरच्या लाईट्स ऑफ करण्याचं काम रेश्माचं असतं. लाईट्स ऑफ का झाल्या, आनंदी तुम्हीच काहीतरी केलं, तुम्हीच कोणता तरी चुकीचा प्लग लावलात, असं म्हणत सार्थक आनंदीवरती चिडतो. आनंदी म्हणते सर मी नाही हो काही केलं, बघा तरी. सार्थक म्हणतो हो पण चूक तुमचीच आहे, हा स्टूल का मध्ये ठेवलात, बघा ना लागला, पडला असतो ना मी, तुमचीच चूक आहे, असं लाडालाडात आनंदीसोबत चिडत भांडत सार्थक आता फ्यूजच्या दिशेने बाहेर पडतो. त्यावेळेस
तो मोबाईलची टॉर्च लावतो आणि हळूहळू आता फ्यूज दुरुस्त करण्यासाठी जातो. तोपर्यंत वृंदा आणि मागोमाग केदार आणि शलाका तिकडे येतात आणि आता ते तिघंजणं काहीतरी कारस्थान करण्यासाठी आलेले असतात. एक वायरची पिन काढून दुसरी वायर तिकडे लावून ज्या वेळेला लाईट्स येईल तेव्हा आनंदी ती पिनला हात लावेल आणि तिला शॉक लागेल असा काहीतरी घाणेरडा प्लॅन असतो. केदार त्याचा प्लॅन यशस्वी करतो. प्लॅन यशस्वी झाल्यावरती मग हे सगळं झाल्यावरती वृंदा म्हणते, आनंदी तू जिथे जाशील तिथे कडमडत चुकाच करत राहशील का गं? आता लाईट्स कशी गेली? आनंदी म्हणते, काकू मला खरंच माहीत नाही लाईट्स कशी गेली ते. लाईट्स अचानक गेलेली आहे, माझी यात काहीच चूक नाही. वृंदा म्हणते, तुझी चूक नाही असं बोलतेस, तुझीच चूक आहे या सगळ्यामध्ये. दरवेळेला काही काम सांगितलं की चुकीचीच कामं करायची. तोपर्यंत सार्थक आता लाईटच्या फ्यूजपर्यंत पोहोचलेला असतो. सार्थकने लाईटचा फ्यूज दुरुस्त केलेला असतो, जो कोणीतरी काढून ठेवलेला असतो तो परत लावलेला असतो आणि लाईट्स येतात. लाईट्स आल्यावर ती आनंदी विचार करते, ह्या इथली ही माळ काढून इकडे कोणी लावली तोरणाची असा विचार करत ती आता ती माळ काढायला जाते आणि तिला शॉक लागतो. हाच डाव रेशमाचा घाणेरडा असतो. मग आनंदी खाली कोसळते आणि जोरात ओरडते, आई गं. आनंदीचा आवाज सार्थकला ऐकू येतो आणि काय झालं आनंदीला म्हणून घाबरा होऊन सार्थक तिकडे येतो. तोपर्यंत वृंदा पण येते, काय झालं हिला, काय झालं? सार्थक येतो, आनंदीला उचलतो आणि आपल्या रूममध्ये घेऊन जातो. पण येता येता त्याने पाठमोऱ्या रेशमाला जेंट्सचे कपडे घातलेले पाहिले असतात आणि सार्थक विचार करतो, इतक्या रात्री आमच्या कंपाऊंडमध्ये कोण आलंय? पण आनंदीचा आवाज ऐकल्यामुळे त्याला त्या वेळेला काही बोलता येत नाही. तो आत येतो. आनंदीला उचलून तो आत घेऊन जातो. इकडे आता आनंदीच्या आईला मालतीला स्वप्न पडतं आणि ती सांगत असते, आनंदी सुखरूप असेल ना? मला काहीतरी वाईट स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नामध्ये आनंदी रडत होती. अण्णा म्हणतात, काळजी करू नको, सगळं काही ठीक असेल, झोप बरं. तोपर्यंत सार्थक आनंदीला घेऊन बेडरूममध्ये आलेला असतो आणि सांगत असतो, ठीक आहात का तुम्ही? आनंदी शुद्धीवरती येते. काय झालं तुम्हाला असं म्हणत आता सार्थक तिची काळजी घेत असताना वृंदा म्हणते, आपल्याला जमत नाही ती कामं करायची तरी कशाला? यावरती आदर्श म्हणतो, हो पण ही कामं तिला करायला सांगितली तरी कुणी? वृंदा म्हणते, चल ग शलाका, इथे तर काही बोलण्यातच अर्थ नाही आहे असं म्हणत सगळेजण निघून जातात. आदर्श मात्र सार्थकच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस असा दिलासा देत असताना बाबा ओरडतात, सार्थक बाहेर ये, कोणतरी मुलगी होती. सार्थक म्हणतो, बाबा कोण मुलगी? पण दुसऱ्या क्षणाला बाबा विसरतात आणि म्हणतात, कोण मुलगी? मला नाही माहिती. आदर्श म्हणतो, काय चाललंय हे? सार्थक म्हणतो, मी मगाशी एक माणूस पाहिला. बाबा म्हणतात, मुलगी? काय चाललंय हे? कोण असेल तो माणूस? आणि दोघांनाही संशय येतो, कोणीतरी माणूस आहे खरा. तोपर्यंत केदार रेशमाला फोन करतो आणि म्हणतो, काय ग, काय झालं? वेगळा प्लॅन नीट झाला ना? इकडे आनंदीला बरोबर झटका बसलाय. रेशमा म्हणते, पण एक गडबड झाली, सार्थकच्या बाबांनी मला पाहिलंय. केदार म्हणतो, तू टेन्शन घेऊ नको, त्यांनी पाहिलं ना ते 2 मिनिटात विसरतात. रेशमा म्हणते, नाही, आनंदी आल्यापासून ते जरा जास्त आठवणीत ठेवतात. केदार म्हणतो, काळजी करू नको, त्यांना आठवलं, त्यांना काय सांगायचं ते जबाबदारी माझी, तू तुझी कामं पार पाड. इकडे आनंदी शुद्धीवर आल्यावरती सार्थक म्हणतो, तुम्ही मला मित्र पण नाही का समजत? मला सगळं सांगत सुद्धा नाही का? माझी इतकी पण लायकी नाही आहे का? आनंदी म्हणते, नाही, खरं तर चूक माझीच आहे असं म्हणत आनंदी आता सार्थकला बोलत असते. सार्थक आनंदीची माफी मागत असतो. त्याच वेळेला तिला आता सुद्धा सांगत असते, तू माझ्या मुलाकडून कामं करून घेतेस, त्याच्या जीवाला काही झालं तर तू आज रूममध्येच थांबायचं, रूममधून बाहेर पडायचं नाही.